अरे सौमित्र कुठं? आलोच. तुम्ही कुठे गेलात इतक्या रात्री? काय नाही रे, शतपावली करून आलो, जरा चक्कर मारून आलो. बाबा बाबा थांबा, बाबा थांबा. सिगरेट ओढून आलात ना? काय? काय वगैरे काही नाही. तुम्हाला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय. आता रात्र आहे, शांत आहे, आपल्याला क्लिअर कळतंय आपण काय बोलतोय ते. हा, ओढली ना सिगरेट? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, पार्ट्या सिगरेट हे बंद करा. तुम्ही ऐकतच नाही माझं. सिगरेट? नाही नाही, तुम्हाला नाही सापडत आता कारण, त्यामुळे शोधू पण ना. मी कारण शोधतच नाहीये आणि ओढली सिगरेट, ओढली. काय म्हणणं आहे तुझं? ओढली. आणि तू मला विचारायचं नाहीस. मी बाप आहे तुझा, कळलं का? मी माझ्या घरात काय वाटेल ते करेन. आणि मी बाहेर जाऊन सिगरेट ओढली, घरात तर नाही ना ओढलेली. काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. ओढली सिगरेट तर ओढली. काही कोणी मला बोलायचं नाही, विचारायचं नाही. ओरडा, अजून ओरडा, म्हणजे आईला कळेल. कळू दे, कळलं तर. घाबरत नाही मी तिला. तुमच्याशी ना आता मला वेळ नाही, मला एवढं टेन्शन आलंय. मी तुमच्याशी नंतर बोलतो आला. इतक्या रात्रीचा कुठं निघालास रे सौमित्र? ते मी आलोच, जरा जाऊन येतो. नाही जायचं, अजिबात जायचं नाही. इतक्या रात्रीचं बाहेर फिरताना लोकांनी पाहिलं ना, लोक माल नावं ठेवतील. मला म्हणतील ठोंबऱ्यांनी पोरांना मोक्काट वाऱ्यावर सोडलेला दिसतोय. हो बाबा, ऐका ना, माझं एक काम आहे, मैत्रीकडे चाललोय आता, त्यामुळे प्लीज. मैत्रीकडे काम आहे इतक्या रात्री? हो, कमाल आहे. प्लीज आईला सांगू नका. असं नलिनी? हो. ठीक आहे. बाप म्हणून प्रेमाने मी तुझं एवढं काम नक्कीच केलं, तिला कळू देणार नाही. पण तूही माझं एक काम करायचं. काय? या सिगरेटचं तुझ्यापुरतंच ठेवायचं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स आहे? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.